आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। दादा, आता या 5 गल्ल्यांच्या बाजूला ना 2 छोटे गल्ले पण आणावे लागतील हा। आणि आपण त्याच्यात पण आता पैसे साठवूयात आणि लहान लहान चिमण्या मोठ्या झाल्या ना की त्यांच्यासाठी भरपूर गिफ्ट आणूयात हा। तर पैसे पण लय साठतील। त्यांच्या येण्याने कोणी सुखी झालं तर कोणी दुःखी, पण यांनी मात्र सगळ्यांना प्रेमाने आपलंसं करून घेतलं। खरंच या लहानग्यांकडून किती शिकण्यासारखं आहे ना। कोणी यांचा कितीही दुस्वास केला तरी यांचे किलकिले डोळे मात्र सगळ्यांकडे प्रेमानेच बघतात। तुम्हाला या घरात सगळी सुख मिळो हीच माझी इच्छा बस। तेजू, इकडे आत्या, आपली तेजू आणि तुझ्या नाते बघ कसल्या गोड दिसतात। आज तू असतीस ना, तिघांची नजर काढली असतीस। पण हरकत नाही, मला माहितीये तू जिथं कुठं असशील ना तिथनं आशीर्वादच देत असशील। मला ह्यांच्यात आहे ना तुझं रूप दिसतं आत्या। तुझं सगळ्यांवर जीव होता ग। तुझ्या नातीना तर तू डोळ्याड होऊनच दिलं नसतंस। आता पण ह्या नातीना डोळे भरून बघून घे आणि तुझा आशीर्वाद ह्यांच्या पाठीशी असाच कायम राहू दे। राजू, तनू यांना घेता का? मी आलेच। इकडे बस, चल बस इथं। तेजू, तुझ्या मनावरच सगळं वजन आज हलकं करून घेतो। तुझ्या बरोबर आणि तुझ्या लेकींबरोबर जे काय घडलं त्यामुळे तुला वाईट वाटणं साहजिक आहे। त्यामुळे तू मोकळी हो, जेवढं रडता येईल ना तेवढं रडून घ्यास। पण आजचं शेवटचं, इथनं पुढं माझ्या बहिणीच्या डोळ्यात मला पाणी अजिबात दिसलं नाही पाहिजे। कारण हे जे काय झालं ह्याच्यात तुझी चूक काहीच नाही। पण दादा, याची शिक्षा तर मलाच मिळाली ना। संसार तर माझाच तुटला ना। आपण या सगळ्याला तू जबाबदार आहेस का? तू काय केलंयस का? तू तर सगळं सावरून घेत होतीस की। ती माणसं नालायक माणसं निघाली, राक्षस माणसं निघाली, त्याच्यात तुझी काय चूक आहे का? हे बघ, त्याची वाईट वाटून घ्यायची अजिबात गरज नाही तुला, आणि मान खाली घालून जगायची तर अजिबात गरज नाही। अगं, अख्ख्या गावातून तुला मी वाजत गाजत मिरवत कशासाठी आणलं मी तर? हेच दाखवून द्यायला की आमच्या नजरेत तुला काल पण मान होतं, आज बी आहे आणि कायम असेल। दादा, पण माझ्या पुढे आणि माझ्या लेकींच्या पुढे अख्खं आयुष्य पडलं। अगं, मग ते असं पण सुंदर करता येईलच की। तेजू, त्या घरात तुझ्या लेकींच्या जीवाला धोका होता। अगं, जिथं मुलींना मुलांच्या नजरेत कमी लेखलं जातं, जिथं नवरा आपल्या बायकोच्या मनाचा विचार करत नाही, तिथं तुला आणि तुझ्या लेकींना सुख मिळालं असतं का? सांग बरं। हे बघ, मला माहिती आहे हे जे काय झालं त्यामुळे तू नाराज आहेस, पण आज रडताना ह्यो जो पदर तू तुझ्या डोळ्यांना लावतेस ना, योच पदर कमरेला खोचून तुला उद्यापासून तुझ्या लेकींचा सांभाळ करायचा आहे। उद्यापासून नवीन सुरुवात करायची, लक्षात ठेव। आणि या प्रवासात तुझा भाऊ तुझ्या सोबत आहे।
दादा काय काळजी करू नको तू. हे बघ, मन हलकं करायची प्रत्येकाला गरज असते, म्हणून तर मी तुला रडू देईन. पण हे आजचं शेवटचं. उद्यापासून माझ्या बहिणीच्या चेहऱ्यावर मला हसूच दिसलं पाहिजे. चला हसा भाऊ, चला चला हसा हसा. बघ हसणार कसली भारी दिसते तू. हा बरं, चला आतमध्ये जायला लागेल आपल्याला. आता गेलो नाही ना तुझ्या लेकी आपल्याला हाका मारतील, ते भी रडून. दादा अक्काला घरी तर घेऊन आलाय, पण तिच्या मनात काय चाललंय हे जाणूनच घेतलं नाही आपण. आता दादाने अक्काला घरी आणलंय म्हणल्यावर ते तिच्या चांगल्यासाठीच असणार ना. आपण आता अक्काला हे पचवणं फार अवघड जाणार आहे, कारण आता तिच्यावर तिच्या एकटीचीच नाही, तिच्या 2 बाळांची पण जबाबदारी आहे. आणि धनु, आपली तेजू आहे ना, ती फार हिमतीची आहे. ती वेळेत सावरेल आणि परिस्थिती पुढे पाय रोवून उभी राहील याची खात्री आहे मला. अरे काय राव, घरात एवढं आनंदाचं वातावरण आहे आणि तुम्ही शांत बसलाय. सूर्या, आज जे काही घडलं ते अचानकच घडल्यामुळे सगळ्यांना धक्का बसलाय रे. त्यामुळे यातून सावरायला सगळ्यांना जरा वेळ जाईल ना. तू सगळं म्हणणं बरोबर आहे, पण ज्या गोष्टी घडून गेल्यात त्याचा विचार करून काय होणार आहे का? अरे त्यापेक्षा आपल्या घरात ज्या 2 लक्ष्मी आल्यात ना, त्याचा आपण आनंद साजरा करूया. तेजूच्या घरात येणं आपलं घर परत एकदा एकत्र आलंय. तुम्ही असं नाराज होऊन बसून डोळ्यात पाणी आणून काय होणार नाही. आणि मुळात नाराज व्हायसारखं काय घडलेलंच नाही, मग कशाला नाराज व्हायचं? अरे त्यापेक्षा आपण आनंदात राहूया. तेजू अक्का, तू ठीक आहेस ना? भागे, तुला जर तुझी अक्का आनंदी पाहिजे असेल ना, तर पहिल्यांदा तुला हसलं पाहिजे. धनू, तुला पेढे खायचेत का ग? हा, आता तू चालत असशील तर कसे बसे 7-8 खाईन मी. ताप सर, हे घे अख्खी वाटी तुला. समजे हा काय? हा आता तुम्हाला पेढे नाही खाता येणार, मग काय खायला द्यायचं तुम्हाला? हो, तुम्ही जर असंच बारकं राहिलं ना, तर तुम्हाला काहीच खायला मिळणार नाही. मग लवकर लवकर मोठं व्हायचं. म्हणजे तुम्हाला मामा बरोबर फिरता येईल, मामा बरोबर खाता येईल, आणि मामाकडनं लाड पण करून घेता येईल, आहे ना? दादा, म्हणजे तू आम्हाला विसरणार ना आता? इकडे दे दे. या 2 गौराया माझ्या काळीज असतील ना, तर तुम्ही सगळ्याजणी माझा जीव आहे. आणि माझा जोपर्यंत जीवात जीव आहे ना, तोवर मी तुम्हाला सगळ्यांना कधी विसरू शकत नाही. पण मी तुम्हाला विसरणार तर नाही, पण तुम्हाला मला मिठी नाही मारता येणार. तू नाही मिठी मारू शकत तर आम्ही आहोत ना, आम्ही मारतो मिठी.